नमस्कार. आज जर तुमच्याकडे मतदानाचा अधिकार आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि समानतेचा अधिकार आहे, तर ते फक्त आणि फक्त संविधानामुळेच शक्य आहे. जेव्हा कुठलाही राष्ट्र उभा राहतो तेव्हा त्याला दिशा देण्यासाठी एक मेंदू लागतो आणि 1947 मध्ये त्या मेंदूचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारत स्वतंत्र तर झाला होता, पण ते देश चालणार कसं, मिळणार, समानता कशी टिकणार, तेव्हा त्यांची निवड झाली संविधान मसूदा समितीच्या अध्यक्षपदी. त्यांना भारत असा घडवायचा होता जिथे माणूस जातीने नाही तर त्याच्या अधिकाराने ओळखला जाईल. दिवस रात्र अभ्यास करून ब्रिटन, अमेरिका, आयर्लंड, फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व जगातील अनेक देशांच्या घटनांचा सखोल अभ्यास केला व त्यांच्याकडून प्रेरित होऊन 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या परिश्रमानंतर आपल्याला आपले अधिकार मिळाले. पण आपण संविधानाला मानतो का? 24 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला त्याचं संविधान मिळालं. तरी समस्या ही संविधानात नाही तर त्याला न वाचणाऱ्या समाजात आहे. संविधान कितीही चांगलं जरी असला पण जर सरकार चांगली नसली तर संविधान वाईट ठरेल, आणि संविधान कितीही वाईट असला तरी सरकार जर चांगली असली तर ते संविधान चांगलं ठरेल. धन्यवाद. ही आहे हिस्ट्री विथ रियालिटी, जिथे इतिहास आजही आपल्या आयुष्यात जिवंत आहे हे तुम्हाला जाणून दिले आहे. आणि आजच्या मध्ये तर आपण हेही शिकलो की काळ समजला तरच भविष्य घडेल. रील 5 ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली हिंदू कोड बिलसाठी लढाईची असेल, तर त्यामुळे फॉलो करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.